अपूर्णता आहे त्याला संसार म्हणतात. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय. बोला 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 वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती, तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यात आपल्याला गुंतत जावं लागेल. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्यासारख्याकडून काय होणार आहे बोला. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही बरं का, आणि इथून पुढेही होणार नाही. मी छाती ठोकपणे सांगतो. रावण बरं नुसता रावण श्रीमंतच नव्हता, विद्वान पण होता. घास के पुरे और अकल के आंधे असं रावणाचं काम नव्हतं. आपण जे तांडव स्तोत्र ऐकताना त्याचा निर्माता रचेता रावण आहे. चांगल्याला ते उच्चारता येणार सुद्धा नाही एवढे अवघड श्लोक त्या तांडव स्तोत्रात आहे. जटाट विटल ज्वल प्रवाह पावित स्तरे कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां. त्या काळी रावणासारखं पांडित्य कुणाला जमलं नाही बरं का. कालीचरण महाराज माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे ना. हा, कालीचरण महाराज प्रसिद्ध झाले केवळ एका तांडव स्तोत्रामुळं, पण त्याचा निर्माता रचेता लेखक आबा रावण आहे. एवढा विद्वान होता रावण. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. श्रीमंत होता, विद्वान होता, बरं सामर्थ्य बी कमी नव्हतं रावणामध्ये. हे सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होते रावणामध्ये. बरं परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? 80,000. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या, दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका, एवढा मोठा. आता जर लोकसभेला उभा असता तर घरच्या मतावर निवडून आला असता महाराज बरं का. एवढा सामर्थ्यशाली रावण होता. त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. आता एवढा ताकदवान माणूस म्हणल्यावर त्याच्या प्रतिज्ञा बी तशा तगड्याच राहणार आहेत ना. तो काय तंबाखूला चुना मिळावी ह्या अपेक्षा घेऊन थोडाच बसणार आहे. पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण मेला. पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, रावणासारख्याकडून जर संसारातल्या इच्छा पूर्ण होत नाही तर आपल्यासारख्याकडून काय होणार आहे महाराज बोला. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. ज्याची तहान संपत नाही तो दरिद्री असतो बरं का. असं आहे ना. इच्छा संपत नाही ना. बघा माणूस इच्छेला मरू देत नाही आणि इच्छा माणसाला जगू देत नाही. काही माणसं म्हणतात कशाचीच इच्छा नाही हो महाराज, बस कूलर चालू व्हावे. बरोबर आहे ना. कशाचीच इच्छा नाही हो महाराज, फक्त शांतीची इच्छा आहे. तुम्ही सगळे शिक्षण क्षेत्रातली आणि हुशार माणसं आहात, या मानसिकतेने मी बोलतोय बरं का, लक्षात ठेवा. कारण एका शिक्षण सम्राटाच्या घरचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका बरं का. काही माणसं म्हणतात कशाचीच इच्छा नाही हो महाराज, फक्त शांतीची इच्छा आहे. एक वाक्य बोलतो कळलं तर बघा. शांति की इच्छा चाहते हो, शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. कळलं माझं बोलणं तुम्हाला. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. आणि ज्याची इच्छा मरत नाही ना तो दरिद्री असतो. विठाला विठाला महाराज म्हणले आता लक्ष द्या, जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावे लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले आम्ही देवाला भजू. काय लागेल देवाला भजायला? महाराज म्हणले काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. भावानं देव आपलासा होत असतो. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आ कळे. काय याच्यातलं काहीच न कळे बोला. भाव बळे आ कळे, हे रवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फार सेवित. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी, प्रभु मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा जैसा केला तैसा होया, धावे सोये धरोनी, धावे सोये धरोनी, धावे सोये धरोनी. जैसा केला तैसा होया, धावे सोये धरोनी, धावे सोये धरोनी, धावे सोये धरोनी. हे तैसा
धावे सोय धरुनी धावे सोय धरुनी धरुनी धरुनी. बाळा हो माग म्हणत जा, येईल तसं म्हणत जा. चांगल्या मिशा आल्यात तुम्हाला, मग अजून मननात म्हणल्यावर मनसान तरी कधी तुम्ही आता, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊ नाही का बरं का? त्याला वाटलं आपल्याला टाळ वाजवा आणलं, आगो शानपणा काय करायचं आपण, नाही काय म्हणलं पाहिजे, आलं पाहिजे. बरोबर आहे. महाराज म्हणले धावे सोय धरून, जशी मनामध्ये. हा मग आता चांगली कोण लक्ष द्या. आता मननात म्हणलं मग आता करिअरला सुरुवात कधी करायची यांनी, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. चला, माझ्या महाराज म्हणले धावे सोय धरोनी. भगवंत आपल्या भक्तानं जशी इच्छा भाव प्रगट केला तसा तो होत असतो. हा लक्ष देऊ नाही का बरं का? भावानं देव आपलासा करता येतो. हा हुशार लोक आहात तुम्ही. VIP रांगेतून मूर्तीपर्यंत जाता येतं, देवापर्यंत नाही. कळलं माझं बोलणं? तुमची ओळख तुम्हाला मूर्तीपर्यंत नेऊ शकेल, देवापर्यंत जाण्यासाठी भावाची गरज आहे. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, लेकिन भाव भगवान तक ले जाता है. देवापर्यंत पोहोचायचं असेल तर भाव तस्मात, बस. याच्यापेक्षा वेगळं साधन नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. बोला, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव, मने देवा मले पाव, मनी नाही भाव, मने देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बोला सर्वांनी म्हणा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. जेवायला होतं का? होतं? अरे वा, मग म्हणा ना, काय अडचण आहे आपल्याला. हा तेवढी जबाबदारी आहे आपली, आहे का? देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव भेटायला बाजारातला भाजीपाला नाही. म्हणून म्हणतात, दिल में तो शाम नाम की, दिल में तो शाम नाम की, जरा ज्योति जला के देख, आएगा मेरा सावरा दिल से बुला के देख, आएगा मेरा सावरा दिल से बुला के देख, आएगा मेरा सावरा दिल से बुला के देख, आएगा मेरा सावरा दिल पे बुला के देख, दिल से बुला के दे. आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे. भगवंत यायला तयार आहे. दिल से याने के हृदयानं त्याला बोलवणारा पाहिजे. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याचे आण घेऊन सांगतो, तुका मने आण विठोबाची यावी नासता अनेक पै साधन. वाहतसे आण. भाव, प्रेम, श्रद्धा, विश्वास या गोष्टी परमार्थात महत्वाच्या आहे. प्रेमाविन भजन. बोला, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. हा प्रेमाशिवाय भजन नाही, बरोबर आहे. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में, काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी दीवानी दीवानी, ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी, मीरा प्रेम दीवानी, काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी हो, काहे तेरे आँखियों में पानी,
कृष्ण दीवानी मेरा, प्रेम दीवानी। प्रेमानं देवाला प्रेमानं जग जिंकता येतं. मग आता देव दुसरा कशाने जिंकता येईल सांगा बरं. अहो आता माणसं इथं जर आले असतील तर प्रेमामुळंच आले ना. प्रेम कोणाला नको आहे? ज्याला शब्दाची भाषा कळत नाही त्याला प्रेमाची भाषा कळते. लहान लेकराला शब्दाची भाषा कळते. तुम्ही असं एका महिन्याचं लेकरू असू द्या बघा, त्याला बोला, त्याला शब्द काही कळत नाही, त्याला स्माईल द्या, ते तुम्हाला स्माईल देईल. तुम्ही त्याच्यावर डोळे मोठे करा, ते रडेल. ज्याला शब्दाची भाषा कळत नाही त्याला प्रेम कळतं. विठाला विठाला खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याचे आन घेऊन सांगतो. तुका म्हणे आन विठोबाची, यावी ना असता अनेक पै साधन, वाहतसे आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवड अशी जीवा कानडिया. विठोबा कानडिया, बस सर्वस्व पांडुरंग आहे म्हणून इथं पांडुरंग लावलेत मागे. लक्षात ठेवा. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जनो, तुकाराम महाराज अभंगामध्ये आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो या शब्दांना अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर जर सांगणाराचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, ह्या 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये. अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळू येते. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? बोला. तुला बायको टायमावच्या देईन आणि आमच्या वजन टाकून फायदा आहे का? ज्याने त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. अर्थिंग मिळते का, लाल लाईट का, पिवळा लाईट का, फिजच उडून जातो मग दुसऱ्याच्या बोर्डात. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्यानं त्यानं आपलं घरी तपासायचं ना. ज्याचं बायको ऐकत नाही त्याला वाटतं सप्ताह माझ्या मनानं चालला पाहिजे. अरे असं कसं होईन? बरोबर आहे ना? अधिकाराशिवाय बोलला नाही पाहिजे. बघा अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं. आता मी जर म्हणलं हे अहमदपूर तालुका उद्या तुमचा बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? बोला, ऐकल का? नाही, अजिबात ऐकणार नाही. माझं कीर्तन ऐकतील ते नाही ऐकणार. बरोबर आहे. पण मुख्यमंत्र्यांना उद्या सांगितलं महाराष्ट्र बंद, कोणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, भाई और बहनों. बरोबर आहे ना? त्यानं दिल्लीत सांगितलं होतं मास्क लावा, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं होतं थाळ्या वाजवा, आपण पराती फोडून टाकल्या. बरोबर आहे ना? का? मुख्यमंत्री पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. बरं का? तुकाराम महाराजांचा अधिकार मी सांगेन तुम्हाला, लक्ष द्या. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालायका, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतो मला चॅलेंज, आत्ता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला? हां बरं. बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिलं बरं का. हां, ते बिडीचा स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजवळ येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो नालाय का बिडी वडतो, बिडी वडणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी वडू नये. पोरगा ऐकणार हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी वडू नका. ऐकल का पोरग? बोला. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी वडू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? नाही 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 नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. म्हणून शाळेत प्रतिज्ञा असते, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाची मान कापीन. हा का राखीन, हे महत्वाचं आहे. वडिलाची परंपरा आहे ना. घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं.
यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही बरं का. करता माणूस चांगला असला की काही गोष्टी चांगल्या होत राहतात. महाराज लक्षात ठेवा, अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहिला तर महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इराणी व्हावा भारमाथा, किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. ठीक आहे महाराज, तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही सांगता त्याचा अनुभव आहे का? अनुभवाला फार किंमत आहे. बोलत चला माया बुवा, किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? अर्थ कळतो याला किंमत आहे. मग अर्थ कळतो याला किंमत आहे का? अनुभवात आले याला किंमत आहे? अनुभवात आले याला किंमत आहे. महाराज म्हणले, मला जे जे अनुभव आले, अनुभवाले अंगा ते जगा देत से, ते जगा देत से, ते जगा देत से. अनुभवाले अंगा ते जगा देत, ते जगा देत से, ते जगा देत से, देत से, देत से. एक तरी ओवी, बोला अनुभवावी, वाचावी नाही, अनुभवावी. एक मला म्हणे, महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? हो या अंग हरिरूप, कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो या अंग हरिरूप. भागवत कथा किती दिवस ऐकायची? वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष? नो. सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका. मुहू म्हणजे बारंबार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं असतं. कथा मात्र एक जीवन. सनकादिकांचं जीवन फक्त कथा होता, आणि कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते. म्हणून कथा ऐकली पाहिजे. भाग्य आहे तुमचं, तुम्हाला भागवत ऐकायला मिळायला लागला. मग अनुभव महत्वाचा आहे ना. महाराज जे बोलतात ते अनुभवाचं बोलतात. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. एवढं असून जमतं का? हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल, आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं पण ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे. मग मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा जर संबंध जोडत असाल दिगंबर दादा, तर माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. तुम्ही आडून मोबाईल धरला तरी मला कळतं. तुम्ही एवढ्या अवघड माणसापुढे हालचाल कशाला करायला लागली? हां, लक्ष देऊन ऐका बरं का. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. ऐका, जे भागवत आपण ऐकताय ना, ते भागवत शुकाचार्याने वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं बुधभूषण नावाचा ग्रंथ सर वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. बरं का सर, ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समानतो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो. तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा आणि ज्ञानाचा तिळमात्र संबंध नाही. आता लहान तो व्हिटॅमिनचा प्रश्न येतो, ज्ञानाचा थोडाच प्रश्न आहे. काही माणसं म्हणतात आमचे एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? सांगा. ज्ञानाचा आणि वयाचा काय संबंध आहे सांगा बरं. अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. आता ही मिशी आली आपल्याला, पुरुष मंडळ, आपल्याला ही मिशी आली. मग याला काय आपण पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला 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 बोला. वय झालं, आली. इच्छा नसती तरी बोला, हो नाही काहीतरी बोला. इच्छा नसती तरी आलीच असते, आणि असली तरी आलीच असते. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं थोडंच आहे. मांजरीला बी मिशी आहे. मग अकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? काहीच नाही ना महाराज. ज्ञानाचा आणि वयाचा अवयवाचा संबंध नसतो. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकावं. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं पण ऐकावं. ऐका, शिष्य गुरुजीला सांगत असेल आणि शिष्याचं सांगणं गुरुजीच्या हिताचं असेल तर गुरुजीनं शिष्याचं बी ऐकावं.
कदाचित बायको नवऱ्याला सांगत असेल, कदाचित सांगत असेल म्हणणं चुकीचं आहे, सांगतच राहती, बरोबर आहे. पण हिताचं सांगत असेल तर बायकोचं नवऱ्यानं पण ऐकलं पाहिजे. त्यानं म्हणू नये बायको आहे मला अक्कल शिकवते का, नसेल. काही गोष्टी 5G असतात बरं का, हां लक्षात ठेवा. मग बा शिकवती म्हणल्यावर ऐकलं पाहिजे, बरोबर आहे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते. कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी बी शेतातच गाडलेलं आहे. पण माझ्या येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. हां माझ्या येडीचं ऐका. किती मरमर केली तरी वाटे झाल्यावर बरोबर दोनच होणार आहे. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकड बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बघा. त्या सुधीर दादाला म्हणतील हाच महाराज 2-3 वर्ष आणा, मग तरी यायच्यात काही बदल होईल, बरोबर आहे ना. मग बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं. हां नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, अहो या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते तुमच्या नका पिऊ दारू. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. अरे दारूनं संपत्तीचा, शरीराचा आणि इज्जतीचा या 3ही गोष्टीचा नाश होत असतो. आता इथं शिक्षक लोक भरपूर आहेत. तुम्हाला मायबापाच्या तक्रारी येत असतील आम्ही गरीब आहेत, बरोबर आहे ना, आमच्या शाळेची फी भरायची ऐपत नाही. पण एक बोलू तुम्हाला, पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे नाही भेटणार. पैसा नाही म्हणून दारू सोडणारे मिळत नाहीत आपल्याला, ही शोकांतिका आहे आज. अरे बायको जर तळमळीनं सांगत असेल ती ऐकलं पाहिजे ना. ज्या बापानं आपल्या लेकीला तळहाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, ऐपत नसताना 10 लाख हुंडा द्यायला मागे हटला नाही तो. एकरभर जमीन विकली, बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सोनाराच्या, सावकाराच्या पाया पडून त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला. तो दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही, 5 लिटर रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी नाही, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी नाही, रेल्वे पटरीवर झोपून जीव देण्यासाठी नाही. माझी विनंती आहे पिणाऱ्या माणसांना, तुम्हाला पिण्याची हौस असेल तर तुमची बहीण पिणाऱ्याला का देत नाही, बरोबर. तुम्हाला पिण्याची हौस आहे तर तुमची मुलगी पिणाऱ्याला का देत नाही तुम्ही. तेव्हा का विचार करता या गोष्टीचा की पोराकडे जमीन थोडी कमी असली पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, आम्हाला थोडे पैसे कमी असू द्या. जी अपेक्षा तुमच्या मुलीसाठी तुमची आहे ना, तीच अपेक्षा तुमच्या बायकोच्या बापाची तुमच्याकडून आहे. दारू गांजा मत पियो यारो, यारो दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. अपने बलों का नाम खरीद कर मुंह में मक्खी जाती है.